महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. की काल जो अंबादास दानवेंचा आपण व्हिडिओ पाहिला किंवा याच्या आधी निलेश राणेंचा व्हिडिओ पाहिला, एक भरत गोगावलेंचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे या ठिकाणी आहे. तर महेंद्र दळवींची विशेष करून आणि बाकी सगळे जे भ्रष्टाचारी आमदार आणि खासदार आहेत, जे जनतेचे पैसे लुटून अशा पद्धतीचे व्यवहार करतायत, महाराष्ट्राला लुटतायत, या सगळ्यांवरती चौकशी झाली पाहिजे. व्हिडिओ खरा का खोटा हे कोण ठरवणार? पहिले चौकशी तर झाली पाहिजे. मी आज आपल्या माध्यमातनं हे विनंती करते मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या प्रशासनाला की अशा सगळ्या लोकप्रतिनिधींची सीबीआय, अँटी करप्शन, ईडी सगळ्या एजन्सीज कडनं यांच्या पूर्ण अकाउंटची चौकशी झाली पाहिजे. आणि विशेष करून आमदार दळवींची, कारण की हायएस्ट गुन्हे असलेले हे आमदार आहेत. त्यांनी कोणताच कलम सोडलेलं नाहीये. अट्रॉसिटीचं कलम त्यांच्यावर आहे, त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचं कलम आहे, त्यांच्यावरती रॉयल्टी त्यांच्या बायकोच्या नावावरच्या कॉरीची त्यांनी 2 कोटी रुपये भरलेली नाहीये. आणि हे तर झाले लीगल मुद्दे ऑन रेकॉर्ड. ऑफ रेकॉर्ड जर तुम्ही या मतदारसंघात आमच्या फिरलात तर रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत, अपूर्ण कामही सगळ्याकडे. अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स मध्ये अशी खुशबूज ऐकू येते की तुम्ही का काम पूर्ण केलं नाही, बिल तर काढलेलं दिसतंय, का काम पूर्ण झालं नाही. रोहा रामराज रस्त्याचं उदाहरण घ्या. सगळेजण बोलतात कमिशन आणि हप्ते आमदार खूप मागतो. तर अशा वेळी ही चौकशी होणं ही गरजेची आहे. आणि शेका पक्षाची ही आग्रहाची की करूनच झालीच पाहिजे याच्यावर सीबीआयची चौकशी की एवढे पैसे आले कुठून. आमचं म्हणणं आहे हे सगळे कमिशनचे पैसे, हे सगळे जनतेचे पैसे जे जनतेला परत मिळाले पाहिजे. आणि कोणी अशी हिंमत नाही केली पाहिजे पैसे खाण्याची याच्या पुढे. हे काय चालवलंय महाराष्ट्रात? महाराष्ट्र कोणाचं आहे? शाहू फुले आंबेडकरांचं आपलं महाराष्ट्र आहे. हे तुम्ही काय करताय? हे असं. आणि यांचा व्यवसाय काय एवढे पैसे कमवायला? यांनी केलंय काय? तर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यावर नक्कीच हे कॅश बॉम्बचा जो व्हिडिओ काढलाय त्याच्यावर तुम्ही अनेकदा ऐकलंय, तुम्ही तटकरे साहेबांना बोलताना ऐकलंय, आणि ते तटकरे साहेबांना बोलताना ऐकलंय की सगळ्यात चिटर आमदार जर कोणी असेल तर ते आमदार दळवी आहेत. तुम्हाला सांगते त्या रामराज रोह्याच्या रस्त्यावरच्या कॉन्ट्रॅक्टरला हार्ट अटॅक येऊन तो गेला. अनेक ठिकाणी अशी खुशबूज आहे की ह्या कमिशन आणि हप्तेखोरीमुळे तो गेला. हे किती दिवस महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेने सहन करायचं? आज शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाहीये. आशा वर्करचा मागे प्रश्न तुम्हीच माझ्या सोबत मांडला. त्यांची काळी दिवाळी होत होती, त्यांच्या 3-3 महिने पगाराला पैसे नव्हते, पण ते जेणेकरून आपण खूप प्रेशर करून, पक्षांनी प्रेशर करून त्यांना ते पगार झाले त्यांचे. तर या कॅश बॉम्ब प्रकरणात चौकशी झाली पाहिजे. शिंदे गटाचे मी तुम्हाला अजून एक या ठिकाणी व्हिडिओ देते आज. सेम व्हिडिओ भरत गोगावले साहेबांचा आहे, सेम व्हिडिओ. तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. काय काय थराला राजकारण पोचलंय तुम्ही बघा. नगरपालिकेत काय काय झालं, किती हाणामाऱ्या, किती काय काय. सर्वसामान्य माणूस या दहशतीखाली आहे. आणि ही सगळा मस्ती आणि माज यांना या पैशाचा आहेत आणि हे पैसे आपले आहेत. काल तुम्ही बिबट्याचं प्रकरण पाहिलं, तिथे साधं ट्रँक्विलायझर आणि इक्विपमेंट नव्हते फॉरेस्ट ऑफिसर्स कडे. बिचारे अख्खी लोक आमची नागाव मधली घाबरलेली. आणि एकीकडे आपण हे आमदार वगैरे बघतो अशा एवढ्या मोठ्या कॅश मध्ये, हे आली कुठून कॅश? तर ह्याच्यावर मी आमचे नेते भाई जयंत पाटील यांच्या वतीने आणि आमच्या संघटनेच्या वतीने मागणी करते की ह्याची सखोल चौकशी लीगल एजन्सीज कडनं झालीच पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.